जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी गुले सर मंथन आय मध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा जो टॉपिक आपण घेऊन येत आहोत तो एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रश्नांची आज्ञा किंवा निर्देशात्मक शब्द. त्याला आपण इंग्लिशमध्ये कमांड, डिरेक्टिव्ह, टेल, टास्क, कीवर्ड्स असं म्हणतो. आता एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी मुख्य परीक्षेमध्ये महत्त्वाचं काय असतं तर प्रश्न. जर तुम्हाला प्रश्न समजला तरच तुमच्या उत्तराची दिशा आणि रचना काय होते स्पष्ट होते आणि तुम्ही त्या यशाकडे जाण्यासाठी काय होता एक पायरी पुढे चढता. जर तुम्हाला प्रश्नच नाही समजला तर तुम्ही उत्तर लिहू शकाल का? नाही. आयोग जे प्रश्नाच्या सुरुवातीला किंवा शेवटी प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून जो शब्द वापरतो त्यालाच आपण कमांड्स वर्ड किंवा टेल वर्ड्स किंवा कीवर्ड्स असं म्हणतो. आता हे जे शब्द असतात या शब्दावरच तुमच्या उत्तराची दिशा ठरत असते. जर तुम्हाला प्रश्न जर व्यवस्थित समजला की त्या प्रश्नामध्ये उत्तर काय अपेक्षित आहे, कारण की आयोग काय करणार आहे तुमची स्मरणशक्ती, बौद्धिक पूर्ण वेनं तुमचं युटिलायझेशन करून घेणार आहे. मग आपल्याला जर मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर काय करावं लागेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्या शब्दांचा मीनिंग समजला पाहिजे की त्या प्रश्नाला नेमकं म्हणायचंय काय आणि मला उत्तरामध्ये लिहायचंय काय. हे ज्याला समजलं तोच या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. नुसतं उत्तर लिहून जमत नाही. उत्तर काय अपेक्षित आहे हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जे शब्द आहेत डिस्कस, डिफाईन, इव्हॅल्युएट, क्रिटिकली अनालाइज, ठीक आहे, किंवा आपण अजून जे काय इल्युस्ट्रेट आहे, ठीक आहे, असे भरपूर शब्द आहेत. त्या शब्दाचा अर्थ आपण आज विथ एक्झाम्पल समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, हे जे शब्द आहेत ते तुमच्या जीएसच्या चारही शब्द म्हणजे सब्जेक्ट्स मध्ये विचारले जाणार. GS1, GS2, GS3, GS4. त्याचबरोबर तुमचा कोणताही ऑप्शनल राहू द्या त्यामध्ये पण तो विचारला जाणार. तुमचा ऑप्शनल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असो, जिओग्राफी असो, पॉलिटिकल सायन्स असो की अजून कोणता असो, किंवा सायन्स असला, हिस्ट्री असला तरी सुद्धा हे कमांड वर्ड्स विचारले जाणार म्हणजे जाणार. म्हणून आज आपण त्याला काय करत आहोत, फर्स्ट ऑफ ऑल आपण ब्रीफली समजून घेऊ आणि नंतर आपण त्याला पूर्ण एक्सप्लेन करून घेऊ. ठीक आहे, तर मी काय केलेलं आहे याचं एक 4-5 भागामध्ये पहिलं विभाजन केलंय शब्दांचं आणि मग मी एक एक शब्द तुम्हाला विथ क्वेश्चन आन्सर समजून सांगितलेलं. ठीक आहे, आता पहिलं बघा, माहिती आणि स्पष्टीकरणात्मक आज्ञा. म्हणजे हे जे शब्द आहेत तुमच्याकडून माहिती आणि स्पष्टीकरण मागून घेणार आहेत. कशाचं? त्या प्रश्नाच्या संदर्भात. ठीक आहे, इन्फॉर्मेशन आणि क्लॅरिफिकेशन. म्हणजे बघा, या शब्दाचा उद्देश काय? विषयाची फोड करायची, तो सोपा करून सांगायचा आणि पुरावे देणे. ठीक आहे, या गोष्टी कशात अपेक्षित येतात? माहिती आणि स्पष्टीकरणात. यामध्ये टीका करण्याची तेवढी आवश्यकता नसते. आता यामध्ये कोणते कोणते शब्द येतात? यामध्ये येतो बघा, पहिलं स्पष्ट करा, एक्सप्लेन. तुम्हाला याच्यात काय अपेक्षित आहे? एखाद्या संकल्पनेचे कसे आणि का, समजते का? कसे आणि का ह्या दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्या? स्पष्ट करायच्या. याचं आता आपण पूर्ण पुढे डिटेल मध्ये घेणार आहोत. आता फक्त जस्ट आपण काय करायलो, ओव्हरलुक करायलो, ट्रेलर बघत आहोत. दुसरं काय? विशद करा किंवा अर्थ स्पष्ट करा. त्याला तुम्ही इल्युसिडेट किंवा एक्सप्लिसिट म्हणू शकता इंग्लिश मध्ये. आता याचा अर्थ काय? एखाद्या गुंतागुंतीचे किंवा अस्पष्ट विधान सोपे करून सांगायचे आणि त्यातील दडलेला अर्थ काय करायचा? उलगडून दाखवायचा. हे त्याचा मिनिंग झाला, एक्झाम मध्ये अपेक्षित उत्तर झालं. थर्ड काय? उदाहरणासह स्पष्टीकरण करा. आपण संदर्भासह स्पष्टीकरण करा म्हणतो, आपण जे 10th पर्यंत शिकलो होतो तसं. त्याला इल्युस्ट्रेट किंवा सबस्टॅन्शिएट असं तुम्ही म्हणू शकता. सप्रमाण सिद्ध कर. इथं तुम्हाला काय द्यावं लागतात? उदाहरणं द्यावं लागतात, केस स्टडीज द्यावे लागतात, जे इथिक्स मध्ये आपल्याला जास्त लागतं. ठीक आहे, किंवा आकडेवारीचा वापर करून द्यावा लागतं. मग तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये आकडेवारी द्यावी लागेल की जीडीपीचा जी वाढ झाली ती पूर्वी कशी होती, आता कशी होती, ठीक आहे, वगैरे वगैरे.
चौथा पॉइंट यामधला, ठळक मुद्दे सांगा किंवा रूपरेषा द्या, हायलाइट और आउटलाईन. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, अजून मी यूपीएससी एक्झाम मध्ये आतापर्यंत जेवढे जेवढे प्रश्न विचारलेत मी तेवढे इथे कव्हर केलेले. समजते ना? सफिक्स म्हणा, प्रिफिक्स म्हणा, कमांड वर्ड्स म्हणा, कीवर्ड्स म्हणा, म्हणजे तुम्हाला याच्या बाहेर काहीच करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. आता याच्यात काय बघा, मूळ वैशिष्ट्ये किंवा गाभा असलेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचं आणि इथं काय करायचं, सखोल आणि विश्लेषणात्मक परिच्छेद लिहून, म्हणजे पॅराग्राफ लिहू नका. तिथं काय करा, तुम्ही एक्सप्लेन करा, म्हणजे पॅराग्राफ लिहिणं आवश्यकता नाही. यादी द्या किंवा नमूद करा, इन्युमरेट किंवा लिस्ट, म्हणजे तुम्हाला इथं जे उत्तर आहे ते पॉइंट मध्ये लिहायचं. ठीक आहे. एकोमाग एक मुद्दे मांडा, इथे बुलेट्स पॉइंट्स वापरणे सर्वात योग्य ठरतं. आपण काय करतो, सगळीकडेच बुलेट पॉइंट वापरतो, सगळीकडे बुलेट पॉइंट नाही वापरायचे. क्वेश्चनची डिमांड कशी त्यानुसार आपल्याला लिहायचं आहे. जिथे पॅराग्राफ अपेक्षित आहे पॅराग्राफला, जिथे बुलेट पॉइंट आहे, जिथे फिगर काढायची, जिथे डायग्राम काढायची, जिथे चार्ट काढायचा, म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला वाटते तसं नसलं पाहिजे. आयोगाला अपेक्षित असलेलंच उत्तर तुम्हाला लिहायचं. क्वेश्चनला डिमांड जी आहे तीच तुम्हाला आन्सर मध्ये आली पाहिजे. ठीक आहे. कारणे द्या किंवा कारणीभूत घटक सांगा, म्हणजे कोणत्या पण गोष्टीचे काय नेमकं कारण सांगायचे. ठीक आहे. आढावा घ्या. ठीक आहे. एखाद्या घटनेचा ऐतिहासिक विकास, उत्क्रांती, कालानुरूप प्रवास सांगायचा. हे मेनली तुम्हाला हिस्ट्री, अँथ्रोपॉलॉजी या ऑप्शनमध्ये मेनली विचारला जातो. ठीक आहे. दुसरं आपण काय केलंय, क्लासिफिकेशन, विश्लेषणात्मक किंवा परीक्षणात्मक आज्ञा, अनालिसिस आणि इन्व्हेस्टिगेशन कमांड. ठीक आहे. यामध्ये काय अपेक्षित आहे बघा, विषयाच्या खोलात जायचंय तुम्हाला आणि विविध भागात विभाजन करायचंय आणि ती व्यवस्था कशी काम करते हे पाहणं अपेक्षित आहे. आता याच्यात कोणते कोणते शब्द विचारले जाऊ शकतात तुम्हाला, परीक्षण करा, एक्झाम आहे. मग आता या परीक्षण मध्ये तुम्हाला काय लिहायचंय, बारकाईने त्या विषयाची तपासणी करायची, तथ्य प्रस्थापित करायचे, समस्येचा शोध घ्यायचा, म्हणजे समजा एखादा डॉक्टर जसा रुग्णाला तपासतो ना तसं प्रत्येक गोष्टी समोर यायच्या. म्हणजे तुम्हाला ताप आली का, डोकं दुखतंय का, पोट दुखतंय का, वगैरे वगैरे. ठीक आहे. एक्झामाइन करायचं, जर डॉक्टर एक्झामाइन करतो पेशंटला तसं. विश्लेषण करा, अनालाइज. ठीक आहे. एखाद्या गुंतागुंतीच्या समस्येचे किंवा विषयाचे लहान भागात विभाजन करून काय करायचं, ते एकमेकाला कसे जोडले आहेत असं तुम्हाला चित्र उभं करायचं. ठीक आहे. वादविवाद आणि मत आधारित आज्ञा, हे तुम्हाला GS2 GS3 मध्ये जास्त विचारलं जातं. आता यामध्ये तुम्हाला तर्कशुद्ध मांडणी करणं अपेक्षित असतं. यामध्ये कोणते कोणते शब्द विचारले जाऊ शकतात बघा, चर्चा करा, डिस्कस, हे तुम्हाला म्हणजे भरपूर वेळेस माहित असतं. आता एक लक्षात घ्या, हे आपण ट्रेलर बघतोय, मी एक एक शब्द डिटेलमध्ये पुढे घेतलेला आहे. ठीक आहे. पण हे जस्ट तुम्हाला ओव्हरलुक करण्यासाठी. ठीक आहे. लेखी वादविवाद आहे, तोंडी नाही हा, कारण आपली परीक्षा कशी आहे, लेखी, तर वादविवाद इथं कसं असणार आहे, लेखी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, विषयाचे विविध दृष्टिकोनाचे कारण, परिणाम, फायदे, तोटे तपासायचे, म्हणजेच लिहायचे. शेवटी एक संतुलित आणि भविष्यमुखी निष्कर्ष, कन्क्लुजन द्यायचे तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. सेकंड आहे बघा, भाष्य करा, टिप्पणी करा, कमेंट. ठीक आहे. यामध्ये काय लिहायचं तुम्हाला, दिलेल्या उदाहरणावर तुमचे अभ्यासपूर्ण मत मांडायचं. ठीक आहे. जीएस मध्ये तथ्य अहवालावर आधारित असावं, म्हणजे सोशल जस्टिस असेल, ठीक आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, ग्रोथ असेल, ठीक आहे, किंवा अजून काय असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त हा प्रश्न त्यामध्ये विचारला जाऊ शकतो. वैकल्पिक विषयात ते काय बघणार, विचारवंत, सिद्धांत आणि अभ्यासाच्या चर्चेवर आधारित असायला पाहिजे. हे आहे तुमचं कमेंट. ठीक आहे. म्हणजे सपोज विड्रो विल्सनला आपण फादर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, का म्हणतो बा, किंवा विड्रो विल्सन हा त्यांनी जो सिद्धांत मांडला तो संदिग्ध होता, ठीक आहे, वगैरे वगैरे, किंवा त्याला क्रिटिसाइज कसं झालं, वगैरे वगैरे, असं आपण त्याच्यामध्ये बोलू शकतो. ठीक आहे. समर्थन करा किंवा युक्तिवाद करा, जस्टिफाय ऑर डिफेंड, म्हणजे तुम्ही जे क्वेश्चन विचारलाय ना त्याला त्याची बाजू मांडायची, समर्थन करायचं. बघा, एखादे धोरण, विधान किंवा कृती योग्य आहे का हे सिद्ध करण्यासाठी भक्कम युक्तिवाद, पुरावे आणि तार्किक कारण मीमांसा द्या.
किंवा लाडकी बहीण योजना ही खूप चांगली आहे वुमन एम्पॉवरमेंटसाठी, जस्टिफाय करा. तर आपण फ्रीबीज म्हणून तिला काउंट न करता इथे काय करायचं, ती चांगली कशी आहे, वुमनची एम्पॉवरमेंट कशी होती ते आपल्याला पटवून द्यायचं. समजतंय? बघा, टू व्हॉट एक्सटेंट, हाऊ फार, म्हणजे कोणत्या मर्यादेपर्यंत आणि कितपत एखादे विधान तुम्हाला जे क्वेश्चन दिलेलं आहे ते त्यामध्ये विचारलं जातं. बघा, दिलेल्या विधानात किती तथ्य आहे याचे मूल्यमापन करायचं, पुराव्यासह विधानातील सत्याचा भाग मान्य करायचा आणि विधानात जो गाभा आहे तो अतिशयोक्तीपूर्ण किंवा चुकीचा आहे तोही निदर्शनास आणून द्यायचा. म्हणजे क्वेश्चन जे ज्यावर विचारलाय त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तर सांगायच्यात आणि काही गोष्टी ज्या खूप बोलून चढून सांगितल्यात त्याचं खंडन पण करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चौथं बघा, मूल्यांकनात्मक आणि निर्णयात्मक आज्ञा, इव्हॅल्युएशन आणि जजमेंट कमांड. इथं तुम्हाला काय एक न्यायाधीशासारखी भूमिका पार पाडायची आणि खरं खोटं काय ते बघायचं. ठीक आहे. आणि नंतर आपलं मत मांडायचं. आता यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा, इव्हॅल्युएट किंवा असेस, मूल्यांकन करा किंवा मूल्यमापन करा. ठीक आहे. आता बघा, सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूचं मूल्यांकन करायचं, कारण तुम्ही जज आहात आता इथे. त्या विषयाचे एकूण मूल्य आणि प्रभावीपणा यावर अंतिम आणि ठोस उत्तर द्यायचं. ठीक आहे. पुनर्वालोकन करा, रिव्ह्यू. ठीक आहे. म्हणजे इथं काय करायचं, तुम्हाला विषयाच्या पार्श्वभूमीवर थोडक्यात नजर टाकायची, परंतु मुख्य भर एखाद्या योजनेच्या किंवा धोरणाच्या सद्यस्थितीवर किंवा कामगिरीवर द्यायचं. ठीक आहे. ते उत्तरामध्ये लिहायचं. त्यानंतर बघा, तुलनात्मक आज्ञा, कंपॅरेटिव्ह कमांड. यामध्ये तुम्हाला काय करायचंय, दोन गोष्टी, म्हणजे जसं की आपण पुढे बघणारच आहोत की बाबा पेनिन्सुलर रिव्हर आणि हिमालयन रिव्हर मध्ये काय फरक असतो वगैरे वगैरे. ठीक आहे. किंवा त्या दोन कशा वेगवेगळ्या असतात असं तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. यामध्ये तुलना करा म्हणून विचारला जातो कमांड. दोन संकल्पनांमध्ये साम्य आणि भेद तुम्हाला काय करायचे, स्पष्ट करायचे. दुसरं काय, कॉन्ट्रास्ट किंवा डिस्टिंग्विश, स्पष्ट करा किंवा भेद सांगा. यामध्ये पण तुम्हाला काय सांगायचं आहे, फरक आणि विसंगतीवर पूर्णपणे लक्ष द्यायचं. सहावं आहे बघा, चिकित्सक. जोड शब्द आहे. ठीक आहे. हे सापळा असतो. ठीक आहे. इथं काय असते माहिती आहे का, चिकित्सक किंवा टीकात्मक, क्रिटिकली हा जो शब्द येतो ना तो कोणत्या क्रिटिकली एक्झामाइन, क्रिटिकली इव्हॅल्युएट असा येतो. म्हणजे इथं तुम्हाला थोडे निगेटिव्ह पॉइंट्स किंवा त्यामधले जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते इथे बघायचे असतात. ठीक आहे. उणिवा तुम्हाला बघायचे असतात. ठीक आहे. चला आता आपण एक एक एक्सप्लेन करूया. म्हणजे आता आपण जवळपास किती मिनिट, हा एक 5 मिनिट तरी झाले असतील आपले. ठीक आहे. तर आपण जे बघणार आहोत आता, ठीक आहे, इथून खरं आपलं लेक्चर स्टार्ट होणार. ठीक आहे. आता बघा, एक मिनिट. हा, हॅलो. हा बरोबर आहे. मला वाटलं लेक्चर मधात बटन पडलं का काय. मग मागे असंच झालं, एक लेक्चरमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला, पुन्हा मला रेकॉर्ड करावं लागलं. ठीक आहे. चला, इथून आपल्याला बघा प्रश्नाच्या आज्ञा समजून घ्यायला, म्हणजे आपलं आता अगोदरचे 10-15 मिनिटं जे आपण पाहिलं ते फक्त काय होतं, ट्रेलर होतं. आता मी तुम्हाला ईच अँड एव्हरी कमांड विथ एक्सप्लेनेशन, विथ एक्झाम्पल, विथ आन्सर समजून सांगणार. म्हणजे हे तुम्हाला खूप आणि खूप महत्वाचं होणार आहे, असं कोणी समजून सांगत नाही. ठीक आहे. चला आपण सुरू करूया. फर्स्ट, चर्चा करा, डिस्कस. आता एक लक्षात घ्या, चर्चा आणि एक्सप्लेन यामध्ये फरक आहे. काय फरक आहे, तर एक्सप्लेन मध्ये नकारात्मक लिहायचं नसतं, चर्चेमध्ये तुम्ही नकारात्मक लिहू शकता. फर्स्ट ऑफ ऑल. आता बघा, चर्चेमध्ये काय अपेक्षा आहे, तर सर्व बाजू मांडायच्या तुम्हाला. म्हणजे काय, सकारात्मक नकारात्मक जे असतील त्या. भूमिका कशी घ्यायची, तटस्थ घ्यायची. नकारात्मकची पण बाजू नाही घ्यायची आणि सकारात्मकची पण बाजू नाही घ्यायची, तुम्हाला तटस्थ राहायचं.
नंतर काय करायचं तुम्हाला, विश्लेषणात्मकता म्हणजे काय, तथ्याची यादी न देता त्याचे परिणाम, फायदे, तोटे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडायचे आणि मग एक चांगला निष्कर्ष लिहायचा की बुवा ज्यामध्ये काय असलं पाहिजे, सर्व पैलूंचा समावेश असला पाहिजे आणि थोडा विरोधी दृष्टिकोन किंवा मर्यादित लिहिल्यास उत्तर काय राहतं, बॅलन्स राहतं. एक लक्षात घ्या, कधी पण गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजला तुम्हाला शक्यतो विरोध करायचा नाहीये. हा, सजेशन द्यायचं की आपण बेटर करू शकतो असं म्हणायचं. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तरी, पण त्याला एकदमच निगेटिव्ह मध्ये बोलायचं नाही. ठीक आहे. आता उदाहरण देऊ की बघ, कशाचं उदाहरण आपल्याला बघायचंय, चर्चा कर. आता बघ, चर्चा कशी, उदाहरण बघा. प्रश्न, भारतामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेची प्रगती, संधी आणि आव्हाने यावर काय करा, चर्चा करा. आता आपली जे काही डिजिटल इकॉनॉमी होत आहे त्यावर जे काही संधी आहे आणि तुम्हाला जे आव्हाने आहेत त्यावर काय करायची, चर्चा करायची. असा प्रश्न आल्यावर तुम्हाला काय लिहायचं आता, उत्तर प्रस्तावना किंवा डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला थोडक्यात सांगायचं. ठीक आहे. त्यानंतरच्या सकारात्मक बाजू मांडायच्या की आर्थिक समावेशन होईल, म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन, ट्रान्सपरन्सी वाढेल, रोजगार निर्मिती होईल, जागतिक गुंतवणूक वाढेल इत्यादी. नकारात्मक बाजू काय मांडायच्या तुम्हाला, आव्हानं, डिजिटल दरी आहे, सायबर सुरक्षा आहे, सिक्रेसी गोपनीयतेचा प्रश्न आहे. ठीक आहे. ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा नाही आहेत, आता पण परफेक्ट नेटवर्क्स वगैरे येत नाही, बँकिंग म्हणा वगैरे सगळ्या गोष्टी नाही आहेत व्यवस्थित. निष्कर्ष काय लिहायचा मग बघा, आता दोन्ही बाजूचा आढावा घेऊन संतुलित विधान काय लिहिणार तुम्ही बघा. डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे मोठ्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र आव्हानावर योग्य धोरण आखली, जसे की डिजिटल साक्षरता. ठीक आहे, डिजिटल लिटरसी म्हणतो आपण त्याला, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा, सायबर सुरक्षा कायदे, कारण तुम्हाला माहिती किती फ्रॉड व्हायलेत, तसेच संपूर्ण लाभ मिळू शकतील. हे झाला तुमचा निष्कर्ष, हे झालं तुमचं उत्तर. मला सांगा, चर्चा करण्यामध्ये पहिलं तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचे, सकारात्मक, नकारात्मक, आणि तुम्हाला फायनल कन्क्लुजन लिहायचं. हे झालं तुमची चर्चा. चर्चेमध्ये तुम्हाला माहिती आहे दोन्ही गोष्टी मांडाव्या लागतात, पण आपण निगेटिव्ह जास्त कन्क्लूड केलं का पॉझिटिव्ह केलं की असं असं करू शकतो म्हणून. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण बघूया, क्रिटिकली डिस्कस. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, क्रिटिकली कशाला पण लागू शकते, क्रिटिकली एक्सप्लेन, क्रिटिकली डिस्कस वगैरे वगैरे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असं थोडं नकारात्मक, थोडं जास्त नाही. बघा, समीक्षात्मक चर्चा. ठीक आहे. यामध्ये डिस्कस आणि इव्हॅल्युएट हे दोन्ही एकत्र करायचे. डिस्कस म्हणजे काय, आपण अगोदरच पाहिलं, चर्चा करायची, प्रश्नाच्या किंवा समस्या दोन्ही किंवा अधिक पैलूची सविस्तर मांडणी करायची. आता क्रिटिकल डिस्कस म्हणजे काय, यात फक्त पैलू मांडायचे नाहीत, तर गुणदोष तपासून त्याचे काय करायचं, मूल्यमापन करायचं की हे असे असे प्रॉब्लेम आहेत, याच्याला आपण ओव्हरकम करायचं. आणि मग काय लिहायचं तुम्हाला, अपेक्षित उत्तर. तर सिंपल, सर्व बाजू मांडायच्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, विश्लेषण पण करायचं, मूल्यमापन पण करायचं, आणि उदाहरणं पण द्यायची आणि निष्कर्ष द्यायचा. आता उदाहरण बघूया याचं. बघा उदाहरण काय, जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम यावर समीक्षात्मक चर्चा करा. आता एक लक्षात घ्या, मराठीमध्ये अजून पण एखादा शब्द वापरला जाऊ शकतो, म्हणून आपण एक इंग्लिशमध्ये क्रिटिकली डिस्कस हा शब्द इथं वापरलेला आहे. ठीक आहे. आता बघा, सकारात्मक पैलू काय लिहिणार आहे आपण या प्रश्नाचे, जीडीपी मध्ये वाढ होणार आहे, आयटी क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ होणार आहे, आणि परकीय चलन साठा वाढणार. कशामुळं, जागतिकीकरणामुळे, ग्लोबलायझेशनमुळे. नकारात्मक काय प्रॉब्लेम आहेत, शेतकरी आणि लघु उद्योग जे असतात ना त्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. बरोबर आहे की नाही, त्यांना भाव मिळेल न मिळेल माहिती नाही. बेरोजगारीमध्ये असमानता होईल. ठीक आहे, रोजगारामध्ये असमानता होईल, कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही, मिळणार तर खूप पेमेंटवाला मिळेल, नाही मिळणार तर खूप कमी पेमेंट वगैरे वगैरे. परकीय अवलंबित्व वाढेल, म्हणजे फॉरेन डिपेंडन्स, जसं आता इराक, USA, इस्रायल वॉर्स मध्ये आपण पाहिलं एलपीजीचा किती तुटवडा झाला होता. ठीक आहे, म्हणजे ग्लोबलायझेशन आहे, म्हणजे आपण इंटरडिपेंडंट आहोत, इंडिपेंडन्स नाही आहोत. ठीक आहे. मूल्यमापन काय लिहिणार तुम्ही, जागतिकीकरणामुळे अर्थव्यवस्था खुली झाली,
पण सर्वसमावेशक विकास साधण्यात मात्र ती काय झाली, अपुरी पडली. विकास व्हायलाय पण तो इन्क्लुझिव्ह होईना झालाय. आपल्याला विकास कसा पाहिजे, इन्क्लुझिव्ह पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन होणारा विकास. निष्कर्ष काय लिहायचं, जागतिकीकरण ही भारतासाठी एक संधी आहे, परंतु त्याचे फायदे सर्व स्तरावर पोहोचण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करणं आवश्यक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनं अशी पॉलिसीज बनवायला पाहिजे ग्लोबलायझेशनला सोबत धरून, की तो जो ग्लोबलायझेशनच्या गोष्टी येतात ते शेवटच्या टोकापर्यंत गेल्या पाहिजे, असमानता राहिली नाही पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. स्पष्ट करा, एक्सप्लेन. आता एक्सप्लेन मध्ये काय आहे, तर संदर्भ मांडायचा, की तो जो प्रश्न आहे त्याचा कॉन्टेक्स्ट, पार्श्वभूमी लिहायची, का, कोणते, कसे. ठीक आहे, या सर्व गोष्टी उलगडून दाखवायच्या, टीका करायची नाही. ठीक आहे, मत द्यायचं पण नाही, समजतंय ना, स्वतःचं मत द्यायचं नाही, फक्त ती गोष्ट तुम्हाला समजून सांगायची अशी आहे. ठीक आहे, उदाहरण बघूया आपण. एक्सप्लेन द स्मार्ट सिटी मिशन. स्मार्ट सिटी बरोबर आहे. मग आता तुम्हाला संदर्भ काय द्यायचा, बाकी 2015 मध्ये भारत सरकारनं हे मिशन किंवा योजना काय केली, स्टार्ट केली. ठीक आहे, का गरज भासली, तर शहरी लोकसंख्या, अर्बनायझेशन झपाट्याने वाढायले आणि त्यांना मूलभूत सुविधेचा अभाव आहे, पाणी, वाहतूक आणि ऊर्जा. मग आणि त्याचबरोबर आपल्याला कोणता विकास करायचा आहे, शाश्वत विकास करायचा आहे. मग उद्दिष्ट काय असणार आहेत, तर पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटी ट्रान्सपोर्ट, तंत्रज्ञान आधारित सेवा, नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा, हे आपल्या स्मार्ट सिटीचे उद्दिष्ट आहेत. निष्कर्ष काय लिहिणार तुम्ही, स्मार्ट सिटी मिशन हे शहरी विकासासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इथे टीका नाही करायची, हे पण पुन्हा सांगतो. एक्सप्लेन करायचं म्हणजे तो जो मुद्दा दिलाय त्याला तुम्हाला समजून सांगायचंय शेवटपासून आतापर्यंत. ठीक आहे, कन्क्लुजन तुम्ही देऊ शकता, तो पण सकारात्मक द्यायचं, नकारात्मक याच्यात काही लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे, एक्झामाइन, परीक्षण करा. ठीक आहे, आता बघा, एक्झामाइन म्हणजे एखाद्या विधानाचे किंवा प्रश्नाचे सूक्ष्म परीक्षण करायचं आणि विषयाचा सखोल आढावा घेऊन काय करायचे, त्याचे गुणदोष तपासायचे. पण टीका न करणे, फक्त टीका नाही करायची, म्हणजे नुसतं तुम्ही दोष लिहू नका, चांगलं पण लिहा. ठीक आहे, फक्त नकार देणं नाही, टीका करायची नाही, त्या समर्थन आणि कौतुक देखील करायचं. म्हणजे काय, एक्झामाइन म्हणजे फक्त दोष दाखवणे नाही, तर गुणदोष दोन्ही तपास. शॉर्टकट मध्ये एक्झामाइन करायचं म्हणजे काय, आता बघा, एखादा पेपर चेकर किंवा डॉक्टर तुम्हाला एक्झामाइन करतोय म्हणजे काय, पेपर चेकर काय करायला, चांगलं चांगलंच बघायला का नाही, चुकीचं पण चूक करायला. समजते की नाही, एक्झामाइन करणं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बघणं. ठीक आहे, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह लिहायचं नाही. आता उदाहरण बघूया. भारतीय लोकशाहीत न्याय व्यवस्थेची भूमिका याचे परीक्षण करा, किंवा भारतीय लोकशाहीमध्ये ज्युडिशरीची काय भूमिका आहे याचं काय करायचं, तुम्हाला परीक्षण करायचं, एक्झामाइन करायचं. 2 ओळीत काय लिहायचं, भारतीय लोकशाही न्यायव्यवस्था ही घटनात्मक चौकटीचे संरक्षण करणारी व नागरिकाच्या मूलभूत अधिकाराची हमी देणारी, 32 आपण मूलभूत हक्क वगैरे बघतो. ठीक आहे, संस्था आहे. मग संकल्पना काय लिहिणार तुम्ही, बघा, न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे, बरोबर आहे, कारण की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळावर तिचं काय नाहीये, नियंत्रण नाही. ठीक आहे, पण ती त्यांच्यावर नियंत्रण ठेवते कशासाठी, की त्यांनी डेरोगेटरीज लॉज बनवले नाही पाहिजे, म्हणजेच काय, मूलभूत संरचनेला बाधा आणला नाही पाहिजे. आता सकारात्मक बाजू काय बा, मूलभूत हक्काचं संरक्षण करतं. ठीक आहे, जे आपण पाहिलं, केशवानंद भारती, मेनका गांधी खटला, केस द्यायच्या लिहून, केसचं एक्सप्लेनेशन करायची गरज नसते, फक्त नाव लिहायचं, इयर नाही लिहिलं तरी चालतं, ऍटलिस्ट केस तरी तुम्हाला लिहिता आली पाहिजे, संदर्भ म्हणून द्यायचं. या खटल्यात एवढं एवढं सांगितलं, संपला विषय, म्हणजे एका लाईन मध्ये आवरून द्यायचं. उगा नाही ते केसच एक्सप्लेन करत बसाल, हा स्पेसिफिक केसवर प्रश्न विचारला तर एक्सप्लेन करा, अदरवाईज नाही. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे, संसद आणि कार्यपालिका म्हणजे कार्यकारी संतुलन राखलं जातं. जनहित याचिका, PIL. ठीक आहे, सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला जातो. नकारात्मक काय आहेत बाबा, खटल्यांचा प्रचंड ढिगारा, पेंडन्सी ऑफ केसेस वाढलेला आहे, काही वेळा ज्युडिशियल
ऍक्टिव्हिजम, ठीक आहे, आणि न्यायिक अतिक्रमण ओव्हररीच याबाबत टीका करा, ठीक आहे. न्याय मिळण्यास होणारा विलंब म्हणजेच जस्टिस डिलेज इज जस्टिस डिनाईड, ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक पॉइंट लक्षात घ्या, ज्युडिशरीमध्ये करप्शन चालतं वगैरे असं काही लिहू नका, ठीक आहे. हा, केसेस जास्त आहेत वगैरे असंच लिहा, ठीक आहे. समजते का? कारण की का जस्ट रिसेंट न्यूजमध्ये आलं तेव्हा एक तमिळनाडूचा लॉ स्टुडंट्स होता, त्यांनी सांगितलं की बा सुप्रीम कोर्ट काही देव नाही, ठीक आहे, आणि इंडियन ज्युडिशरी विदाउट स्पाईन आहे, म्हणजे मनका नाही आहे, असं स्टेटमेंट केलं होतं. तर त्याच्या विरोधामध्ये म्हणजे प्रेशराईज केलं होतं की ते स्टेटमेंट मागं घे म्हणून. म्हणजे बघा, ज्युडिशरीच्या विरोधात बोलणं पण गुन्हा आहे इनडायरेक्टली, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ज्युडिशरीला पण स्वतःच्या मध्ये बघण्याचं काय आहे, म्हणजे बघितलं पाहिजे की त्यांनी ते काय करत आहात ते. आता आपण बी जास्त बोलू शकत नाही, नाही तर माझ्या विरुद्ध पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागू शकते, ठीक आहे. निष्कर्ष काय लिहायचं? न्यायव्यवस्था ही भारताच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, परंतु कार्यक्षमता वाढवणे आणि प्रलंबित खटले कमी करणे ही तातडीची गरज आहे. बघा किती पॉझिटिव्ह निष्कर्ष दिला. निगेटिव्ह लिहिलं का? नाही, ते करप्शनच करतात, लेझीच आहेत, सुट्ट्याच घेतात, कोलेजियम पद्धतच आहे, असं काही लिहायचं नाही. एकदम पॉझिटिव्ह, म्हणजे कार्यक्षमता वाढवा आणि प्रलंबित खटले कमी करा, म्हणजे काम जास्त करा, असं इनडायरेक्टली म्हणायचं आपल्याला, ठीक आहे. नंतर बघू आपण मूल्यांकन करा, इव्हॅल्युएट. काय बघूया आपण आता? मूल्यांकन करा, इव्हॅल्युएट, ठीक आहे. यात काय अपेक्षित आहे बघा, ठीक आहे. विधानाचे किंवा मुद्द्याचे गुण आणि दोष लिहायचे. जे तुम्हाला विधान दिले ना, त्याचे प्रोज आणि कोन्स लिहायचे. म्हणजे फक्त माहिती देणं नाही, तर त्या गोष्टीचं परिणाम, उपयुक्तता, मर्यादा यांचा तौलनिक विचार करायचा आहे. तौलनिक म्हणजे कंपॅरेटिव्ह, ठीक आहे. शेवटी संतुलित निष्कर्ष द्यायचा आहे. शॉर्टकटमध्ये जर बघितलं, गुणदोषाचा सविस्तर आढावा परत प्लस संतुलित निष्कर्ष, पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेऊन निष्कर्ष द्यायचा, याला म्हणायचं इव्हॅल्युएट, ठीक आहे. आता उदाहरण देऊया आपण. मेक इन इंडिया उपक्रमाचे मूल्यमापन करा, ठीक आहे. म्हणजे जी मेक इन इंडिया खूप गाजलं आपलं, ठीक आहे, की सगळ्या गोष्टी भारतात बनवण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल, त्यासाठी त्यांनी खूप सारी चांगली स्कीम आणली. तर तिला आपल्याला काय करायचं आता? मूल्यमापन करायचं, इव्हॅल्युएट करायचं, ठीक आहे. गुण काय आहेत बाबा? स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल, परकीय गुंतवणूक वाढेल, रोजगार निर्मिती वाढतील, भारत हे काय होईल? मॅन्युफॅक्चर हब म्हणून उदयाला येईल, ठीक आहे. हे झाले त्याचे गुण. दोष काय? कौशल्य विकास अपुरा आहे. आपल्याकडे मेक इन इंडिया करायलो, पण तेवढे स्किल लेबरच नाहीये. समजतंय? म्हणजे जे MSME आहेत, स्मॉल अँड मीडियम साइज इंडस्ट्रीज, या क्षेत्राला आधार नाहीये, ठीक आहे. कारण की धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत फरक आहे. आपण म्हणतो लघु उद्योगाला प्रोत्साहन द्या, प्रोत्साहन द्या, पण त्या इम्प्लिमेंट होत नाहीत ते गोष्टी, तो प्रॉब्लेम आहे. निष्कर्ष काय लिहिणार आपण? मेक इन इंडिया हा महत्वाचा उपक्रम, त्यामुळे उद्योग विकासाला गती मिळणार, ठीक आहे, फायदे होणार वगैरे वगैरे, ठीक आहे. पण आपल्याला काय करायचंय? कौशल्य विकास, MSMEला प्रोत्साहन आणि धोरणाच्या कार्यक्षम अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. तरच मेक इन इंडिया काय होऊ शकतो? रन होऊ शकतो. आणि इंडिया जे जसं सर्व्हिस सेक्टरचा हब आहे, ते नंतर मॅन्युफॅक्चरिंग हब सुद्धा होऊ शकतो, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण, क्रिटिकली एक्झामाइन किंवा क्रिटिकली इव्हॅल्युएट. म्हणजे त्याला आपण काही निगेटिव्ह लिहायचं आहे, ठीक आहे. विषयाचे गुणदोष तपासून शेवटी स्पष्ट भूमिका घेऊन त्याचे खंडन करायचं. अर्थ, ठीक आहे. जर प्रश्नाच्या शेवटी हे शब्द दिले असतील, तर याचा अर्थ असा होतो की दिलेला विधान प्रश्न अचूक नाही आणि त्याला नाकारले पाहिजे, ठीक आहे. अचूक नाही आणि त्याला नाकारलं पाहिजे, म्हणजे त्या मांडणीचं खंडन करणं अपेक्षित. तुम्हाला काय करायचंय? जो प्रश्न विचारलाय त्याला तोडायचं, ठीक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की फक्त नकारात्मकच लिहायचं. 2-4 ओळी तरी तुम्ही परिचय द्या आणि नंतर थोडं त्याचा अर्थ स्पष्ट करा आणि मग तुम्ही तुमची बाजू मांडू शकता, ठीक आहे. महत्वाची बाब इथे लक्षात घ्या,
स्पष्ट भूमिका घ्यायची, स्टँड घ्यायचं फर्स्ट. अनेकदा स्पर्धक म्हणजे आपण विद्यार्थी निष्कर्ष भूमिका न घेता उत्तर अपूर्ण ठेवतात. अशा वेळी उत्तर अपूर्ण होतं, म्हणजे निष्कर्ष तुम्हाला लिहायचाच आहे. आता जर क्रिटिकली एक्झामाइन आणि क्रिटिकली इव्हॅल्युएट हा आदेश प्रश्नाच्या सुरुवातीला दिला असेल तर आधी काय लिहायचं, सकारात्मक बाजू मांडायची, आणि जर नंतर दिला असेल तर नकारात्मक मांडायचं. ठीक आहे, समजते का नाही? म्हणजे काय, अगोदर जर असेल तर सकारात्मक, मग नकारात्मक, शेवटी जर दिला असेल तर नकारात्मक, आणि मग खंडन करायचं. ठीक आहे. आता बघा एक प्रश्न घेऊया आपण याचा. लोकसभा हे भारतीय लोकशाहीचे खरे केंद्र आहे. या विधानाचे समीक्षात्मक परीक्षण करा. म्हणजे आपल्या हे शेवटी आलेलं आहे. आता आपल्याला उत्तर कसं लिहायचं, परिचय लिहायचा की लोकसभा ही लोकप्रतिनिधीचे थेट निवडून दिलेलं सभागृह आहे, संस्था आहे, म्हणून तिला लोकशाहीचं आपण काय म्हणतो, केंद्र म्हणतो. सकारात्मक बाजू काय मांडायची, सरकारच्या स्थापनेचा अधिकार कोणाला आहे, लोकसभेला. म्हणजे सरकार कुठून स्थापन होणार आहे, लोकसभेमध्ये, ज्याचं बहुमत त्याची सत्ता. फायनान्शियल बिल्स असतील किंवा बजेट आहे, ठीक आहे, हे पास करण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त लोकसभेला आहे. आणि लोकप्रतिनिधित्वामुळे लोकांच्या इच्छेचे काय होतं, प्रतिबिंब तिथं दिसतं. म्हणजे सिंपली आहे, लोकसभा म्हणजेच भारताची जनता. नकारात्मक बाजू काय आहेत बघा, पक्षीय राजकारणामुळे स्वतंत्र चर्चेची मर्यादा आहे. व्हीप प्रणालीमुळे व्हीपमुळे काय होतं माहितीये का, खासदाराला स्वतंत्र भूमिका घेता येत नाही. पक्षाने जी भूमिका ठरवली ना तीच तुम्हाला घ्यावी लागते. जर तुम्ही व्हीपचे आदेश नाही पाळले तर तुम्हाला पक्षांतर बंदी कायदा पण लागू होऊ शकतो. ठीक आहे. राज्यसभेच्या तुलनेत काही बाबतीत अधिकार मर्यादित आहेत. ठीक आहे, म्हणजे घटना दुरुस्ती एक लक्षात घ्या. आता राज्यसभेला 2 असे अधिकार आहेत जे लोकसभेला नाहीत, हे तुम्हाला पण माहित आहे. की ऑल इंडिया सर्व्हिस एस्टॅब्लिश करायची असेल आणि स्टेट सब्जेक्टवर लॉ बनवायचा असेल तर हे फक्त कोणाला आहे, राज्यसभेला. आणि घटना निर्मिती जर करायची असेल तर आपल्या दोन्ही सभागृहाची संमती लागते. जॉईंट सिटिंग होत नाही, राष्ट्रपतीला ॲसेंट द्यावाच लागतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. निष्कर्ष बघा, लोकसभा ही भारतीय लोकशाहीचे केंद्र आहे, हे खरं आहे. परंतु कार्यपद्धतीतील त्रुटी आणि पक्षीय दडपणामुळे खरी ताकद पूर्णपणे प्रगट झालेली नाही. आता हे आपण इथं उत्तर तुम्हाला एक जस्ट रेप्लिका म्हणून देतोय. हा, पूर्ण काही व्यवस्थित एक्सप्लेन करतोय का आपण, नाही. आता एक्सप्लेन करणं पण अपेक्षित नाही. आपल्याला फक्त त्या वर्डच्या मध्ये, कमांड वर्ड्स मध्ये नेमकं लिहायचं काय एवढं तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही ती जॉईन करा, सगळ्यासोबत शेअर करा. ठीक आहे, सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. जागतिकीकरण हे विकसनशील देशासाठी वरदान ठरेल, या विधानाचे समीक्षात्मक मूल्यमापन करा. ठीक आहे, जवळपास सेमच आहे, पण आपण थोडा अलग लिहिण्याचा किंवा प्रश्न घेतलाय. बघा, आता परिचय द्यायचं. जागतिकीकरणामुळे जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, ठीक आहे, त्या जागतिक बाजारपेठेत जोडल्या गेल्या ग्लोबलायझेशनमुळे. ठीक आहे. सकारात्मक बाजू काय मागायची, की परकीय गुंतवणूक वाढली, नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आपल्याला, कारण की FDI FFI आलं. ठीक आहे. सेवा क्षेत्र, IT क्षेत्रात वाढ झाली. नकारात्मक बाजू काय आहेत बुवा, की स्थानिक उद्योगांना फटका बसला, हँडलूम वगैरे छोटे छोटे उद्योगधंदे संपले, लार्ज स्केलवर मॅन्युफॅक्चरिंग व्हायले तर छोट्यांना काय प्रॉब्लेम यायले. ठीक आहे. आर्थिक विषमता वाढली, गरीब गरीबच राहिले, श्रीमंत श्रीमंतच झाले. सांस्कृतिक एकसुरीपणा आला, म्हणजे जे सर्वजण जीन्स पॅन्टच घालतात, टी शर्टच घालतायत, जे आपल्या रिजनल आयडेंटिटी आहे ती कुठेतरी काय व्हायली, क्रायसिसमध्ये चाललेली आहे. ठीक आहे. फूड म्हणजे सगळे डॉमिनोज पिझ्झाच खात आहेत, समजतं की नाही. म्हणजे ह्या गोष्टी झाल्या कशाच्या, कल्चरल एकसारखेपणा येतो. कल्चरल आपली जे कल्चर आहे ते इंटॅक्ट राहिलं पाहिजे विथ अडॉप्टिंग ग्लोबलायझेशन. ठीक आहे. निष्कर्ष, जागतिकीकरणामुळे काही क्षेत्रामध्ये मोठे फायदे झालेत, तरी विकसित देशासाठी ते मात्र पूर्णपणे वरदान नाहीये. योग्य धोरणाशिवाय त्याचे तोटे आपण जास्त करू शकत नाही. ठीक आहे.
ग्लोबलायझेशन लागणार आहे, याचा आपल्याला विरोध नाही करायचा, पण अशी पॉलिसी फॉर्म्युलेट करायची की त्या ग्लोबलायझेशनचा फायदा प्रत्येक विकसित देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे. कमेंट. ठीक आहे, बघा आता कमेंट टिप्पणी हा आदेश प्रश्नाच्या शेवटी दिला जातो शक्यतो, म्हणून आपण सफिक्स म्हणू शकतो. ठीक आहे, काय गरज कमेंट मध्ये अपेक्षित आहे बघा, एखाद्या प्रश्नाचे समस्येचे किंवा मुद्द्याचे वेगवेगळे पैलू काय करायचे तुम्हाला विश्लेषणात्मक पद्धतीने लिहायचे आहे. ठीक आहे, यामध्ये आपलं मत तुम्ही देऊ शकता, संपूर्ण समस्या किंवा मुद्दा सादर करायचा, त्याचे वेगवेगळे व विविध दृष्टिकोन मांडायचे. टीका करायची गरज नाही, कारण इथं तुम्हाला क्रिटिसिझम विचारलेलं नाही तर कमेंट विचारलेलं आहे, तर तुमचं मत मांडायचं आहे, टीका करणं अपेक्षित नाही. ठीक आहे, बघा कमेंट या आदेशाची वेगळेपणाची खूण म्हणजे उत्तरामध्ये आपण आपल्या दृष्टिकोनाने स्वतःचे मत देऊ शकतो. इथे तुम्ही स्वतःचं मत मांडू शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. ठीक आहे, शक्यतो पॉझिटिव्ह लिहायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये काय, विषयाचा आढावा घ्या, विविध पैलू लिहा, तुमचं मत मांडा, कमेंट संपलं. उदाहरण, लोकशाही सर्वोत्तम शासन पद्धती आहे, टिप्पणी करा. कमेंट. ठीक आहे, की बा लोकशाही कशी आहे तर सर्वोत्तम शासन पद्धती, हुकुमशाही, राजेशाही, लोकशाही, ठीक आहे, वगैरे वगैरे. म्हणजे आता प्रत्येक वेगवेगळं गव्हर्नमेंटची सिस्टीम असते. ठीक आहे, आता यात तुम्हाला लिहायचं काय, लोकशाही म्हणजे काय, तर पहिले तुम्हाला त्याची व्याख्या वगैरे लिहा. ठीक आहे, कोण लोक म्हणजे जनतेचं राज्य वगैरे असं तुम्ही लिहू शकता. समर्थन करावं, लोकांचा सहभाग असतो, अधिकारात संरक्षण होतं, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता असते. मर्यादा काय लिहायच्या, की डिसिजन मेकिंग खूप धीमी असते, स्लो असते. लोकानुभाव राजकारण असतं, म्हणजे पॉप्युलिझम म्हणजे काय, की लोकांना काय वाटतं यानुसार निर्णय होतो, ते खरंच जनतेसाठी योग्य आहे का अयोग्य याचा विचार केला जात नाही. कारण की जर जनतेला नाराज केलं तर वोट बँक नाराज होते आणि मग तुमचं जे काही मत आहे ते जनतेला मिळणार नाही. म्हणून जे डिसिजन मेनली कशावर डिपेंड असतात, जनतेच्या माइंड्सवर किंवा त्यांच्या यशवर असतात, असं म्हणायला काही हरकत नाही. त्याला आपण पॉप्युलिझम म्हणतो. काही वेळा अशिक्षित मतदारामुळे चुकीचे निर्णय होतात, पण ठीक आहे, एक लक्षात घ्या, पॉलिटिशियन आपण म्हणतो शिक्षित वगैरे असायला पाहिजे, पण मला काही वाटत नाही तसं. पॉलिटिशियन आर कॅपेबल टू डू दिस. ठीक आहे, म्हणजे इट इज डिफिकल्ट आहे एक पॉलिटिशियन होणं ॲज कम्पेअर टू एखादी एक्झाममधून पोस्ट केलं. कारण त्याला पूर्ण मतदारसंघाचा जनतेचा विचार करावा लागतो, त्यांच्या माइंडसेटचा विचार करावा लागतो, मग ते वेगळे निर्णय शक्यतो घेत नाहीत. हां, त्यांचा निर्णय मेनली कशावर डिपेंड असतो, पॉप्युलिझम. ठीक आहे, पण आपल्याला लिहायचं असं. ठीक आहे, म्हणजे आपण एज्युकेटेडला प्रोत्साहन करतो असं सांगतायत. ठीक आहे, लोकशाहीमध्ये काही मर्यादा असल्या तरी नागरिकांच्या सहभागामुळे आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणामुळे ती सर्वोच्च शासन पद्धती मानली जाते, परंतु तिचे गुणवत्तापूर्ण कार्यान्वय आवश्यक आहे, म्हणजे ते फक्त चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट झाली पाहिजे. ठीक आहे, टीकात्मक टिप्पणी, क्रिटिकली कमेंट. ठीक आहे, आता इथं आपल्याला टीकात्मक विचारले, त्या टिप्पणीला आपल्याला थोडं नकारात्मक पण द्यायचं. ठीक आहे, फक्त वर्णन न करता त्याचे सखोल विश्लेषण करणे आणि त्यातील गुणदोष दोन्ही बाजू सकारात्मक नकारात्मक परिणाम मर्यादा या सगळ्या गोष्टी दाखवून द्यायच्या. ठीक आहे, बघा क्रिटिकल म्हणलं की तुम्हाला कळून गेलं ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण लिहायचं. सिंपल. बघा हे तुम्हाला बघून जास्त अवघड वाटत असेल, पण तुम्हाला एकदा समजून गेलं ना तर ते समजूनच गेलं. नाही तुम्हाला हेच करायला जास्त वाटतं. एक बघा PDF तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही ती वापरू शकता, बघा. ठीक आहे, आणि त्याचे युटिलाइज तुमच्या एक्झाममध्ये करा. ठीक आहे, लोकपाल लोकायुक्त कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर टीकात्मक टिप्पणी करा. ठीक आहे, आता काय लिहायचं, कायद्याचा उद्देश काय बाबा, भ्रष्टाचार विरोध. ठीक आहे, यासाठी आपल्याला कोणती यंत्रणा पाहिजे, स्वायत्त, इन ॲटोनॉमस. सकारात्मक बाजू काय, किंवा संस्थात्मक व्यवस्था आहे, उत्तरदायित्व वाढवायचं आपल्याला,
आणि जनतेचा विश्वास पण वाढवायचा. हे कशामुळे वाढणार आहे? तुमचा लोकपाल आणि लोकायुक्तामुळे. नकारात्मक बाजू काय? यांची अंमलबजावणी थोडी उशिरा होते, भरपूर पदं रिक्त असतात, मर्यादित अधिकार असतात आणि राज्यामध्ये लोक आयुक्त स्थापन न होणे. लोकपाल केंद्र ठिकाणी असतो, लोकायुक्त राज्याच्या ठिकाणी असतो. ठीक आहे. मग टीकात्मक विश्लेषण काय करता येईल? उद्देश जरी चांगला असेल आपल्याला लोकपाल लोकायुक्ताचा, पण प्रत्यक्ष कारवाईमध्ये मात्र कमतरता आहे. याचं कारण काय? सरकारची किंवा राजकीय इच्छाशक्ती. मग आपल्याला काय करता येईल? तर कायद्याची प्रभावी परिणाम होण्यासाठी, अंमलबजावण्यासाठी योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच कायद्याचा काय होईल? परिणाम होईल. संसाधनाची उपलब्धता करून द्या आणि स्वतंत्र कार्यक्षमता आवश्यक आहे. सध्या आपण न्यूजमध्ये एक आलतं बघा, कर्नाटकमध्ये एक PI होता, ज्याला लोकायुक्तानं आणि त्याच्या टीमनं अटक किंवा पकडलं होतं भ्रष्टाचार करताना. हे काय झालं? अंमलबजावणी त्यांना मिळालेली जी काय सिस्टीम आहे ती झालं. ठीक आहे, असं केलं तर चांगलं होतं, भ्रष्टाचाराला आळा मिळू शकतो. विश्लेषण करा, ॲनालाइज. एखाद्या विषयाचे सर्व घटक किंवा बाजू वेगवेगळ्या करून त्याचे परस्पर संबंध स्पष्ट करणे. यात जास्त भर कशावर द्यायचा? तथ्यांवर. ठीक आहे. उदाहरण बघूया आपण. भारतात दारिद्र्य, पॉवर्टी, गरिबी टिकून राहण्याच्या कारणांचे विश्लेषण करा. की भारत स्वातंत्र्य होऊन 75-80 वर्ष व्हायलेत असं म्हणा, तरी सुद्धा भारतातली गरिबी कमी झालेली नाही. मग याचे कारण काय? याचं विश्लेषण करायचं तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्हाला काय लिहायचं? दारिद्र्य म्हणजे काय? तर मूलभूत गरजा पूर्ण न होणे. भारतात दारिद्र्य एक ऐतिहासिक आणि संरचनात्मक समस्या. हा दोन्ही गोष्ट बघा, संरचनात्मक स्ट्रक्चरल पण प्रॉब्लेम आहे आणि हिस्टॉरिकल पण प्रॉब्लेम. गरिबी आतापासून आहे का? पूर्वीपासूनच. ठीक आहे. मुख्य काय भाग लिहायचा तुम्हाला एक्झामचा क्वेश्चनचा? आर्थिक कारण, बेरोजगारी, उत्पन्नातील दरी, सामाजिक कारण, जातीभेद, शिक्षणाचा अभाव, राजकीय कारण काय? धोरणातील अपयश, भ्रष्टाचार, लोकसंख्या घटक, कारण की जगामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणाचं आहे? आपलं आहे. ठीक आहे. लोकसंख्या वाढ, संसाधनावरील ताण, रिसोर्सेस कमी, म्हणजे काय? सपोज एकच भाकर आहे, एकच रोटी आहे, एकच चपाती आहे, पण खाणारे 10 जण आहेत, त्याला म्हणायचं संसाधनावरील ताण. म्हणजे काय? उत्पन्न कमी, खर्च जास्त, असं म्हणायला काही हरकत नाही. आंतरराष्ट्रीय घटक, जागतिकीकरणामुळे विषमता वाढली ना ग्लोबलायझेशनमुळे. मग काय करू शकतो आपण? दारिद्र्य बहुआयामी आहे, मल्टी डायमेन्शनल आहे. त्याचे निराकरणही शिक्षण, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, प्रभावी धोरण यांच्या संयुक्त प्रयत्नानंच शक्य आहे. एक कोणत्याच गोष्टीनं दारिद्र्य पूर्णपणे कमी होऊ शकत नाही, गरिबी जाऊ शकत नाही. आपण कितीतरी कमिट्या इकॉनॉमिक्समध्ये शिकतो ज्या दारिद्र्य निर्मूलनासाठी झाल्या, पण काय फरक पडला का? नाही. नुसत्या कमिट्यानं होत नाही, तर ती सगळ्या गोष्टी सर्वसमावेशक जोपर्यंत आपण त्याच्यावर निर्णय घेऊ शकणार नाही, तोपर्यंत भारतातली गरिबी कमी होऊ शकत नाही. क्रिटिकली ॲनालाइज, टीकात्मक किंवा समालोचनात्मक विश्लेषण. आता बघा, यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे? क्रिटिकली ॲनालाइज म्हणजे विश्लेषण करताना पुन्हा बघा, क्रिटिकली म्हणजे गुणदोष, मर्यादा, परिणाम आणि पर्याय हे दाखवायचं. यामध्ये केवळ काय आहे हे न सांगता ते कितपत योग्य आहे, कुठे कमी पडायलो आपण आणि पुढे कसं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी मांडायच्या. ठीक आहे. उदाहरण बघूया आपण. भारतात माहितीचा अधिकार कायद्याचे टीकात्मक विश्लेषण करा. प्रस्तावना काय लिहायची बा? RTI कायदा 2005 हा नागरिकांना माहितीचा हक्क देणारा क्रांतिकारक कायदा ठरला. सकारात्मक बाजू काय म्हणणार तुम्ही? पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी आहे, अकाउंटेबिलिटी वाढली, भ्रष्टाचार उघडकीस येऊ लागला. ठीक आहे. नागरिकांची शक्ती आणि लोकशाही मजबूत झाली. ठीक आहे. नकारात्मक काय बा? अपील प्रक्रिया खूप विलंबन आहे, लेट होते, माहिती आयुक्त पद रिक्त आहेत, त्याच्यामुळे लवकर माहिती मिळत नाही, RTI वापरणाऱ्या कार्यकर्त्यावर हल्ले होतात,
मारतात, त्यांना धमक्या देतात, टॉर्चर करतात. का की तू कस काय आरटीआय टाकला आणि आमच्या विरुद्ध कस काय तू ह्या गोष्टी करतोयस. काही माहिती सुरक्षेच्या कारणास्तव उपलब्ध नसते, इंटेलिजन्सचे वगैरे. ठीक आहे. टीकात्मक विश्लेषण काय करणार तुम्ही आता. कायद्याचा उद्देश चांगला असूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी आहे, अपुरी आहे. जर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय सुधारणा केल्या नाहीत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म, तर आरटीआय प्रभावी होऊ शकत नाही. निष्कर्ष काय देणार आपण. आरटीआय हा भारतीय लोकशाहीचा सशक्त साधन आहे, परंतु खऱ्या अर्थाने प्रभावी व्हावा यासाठी अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून कार्यकर्त्याचे संरक्षण करणं आवश्यक आहे. कार्यकर्त्याचे म्हणा किंवा नागरिकांचे, जे आरटीआय टाकून भ्रष्टाचार उघड करत आहेत आणि गव्हर्नमेंटला विचारत आहेत एवढे पैसे होते, एवढा प्रोजेक्ट होते, याचं काय झालं, किती खर्च झाला. ठीक आहे, चांगली बाब आहे. वर्णन करा, डिस्क्राईब. डिस्क्राईब म्हणजे काय, एखाद्या विषयाचं सविस्तर स्पष्टीकरण करायचं. सविस्तर म्हणजे त्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, रचना, घटनात्मक क्रम सांगायचं. यात तथ्यात्मक माहिती आणि विवरण अपेक्षित आहे. तथ्य सांगायचं तुम्हाला, कायदे असतील, तारखा असतील, डाटा असेल तर ते तथ्य दाखवून द्यायचं. गुण दोषाचं मूल्यमापन आवश्यक नाहीये. ठीक आहे, कारण की इथं क्रिटिकल विचारलेलं नाही. भारतीय संसदेच्या रचनेचे वर्णन करा. भारतीय संस्थापना 50 ला झाली. ठीक आहे, ती केंद्र शासनाची विधिमंडळ आहे, म्हणजेच काय, कायदे मंडळ आहे. ठीक आहे, लेजिस्लेचर आहे. ठीक आहे, मुख्य भाग काय, द्विसदनी आहे, लोकसभा राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करतं, हे राज्याचं प्रतिनिधित्व करतं. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक आहे. ठीक आहे, लोकसभेचे वैशिष्ट्य काय आहेत बा, निवडणुका थेट होतात 5 वर्षांनी. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे जबाबदार असतात लोकसभेला. ठीक आहे, राज्यसभेची वैशिष्ट्ये काय आहेत, अप्रत्यक्ष निवडणूक होते. राज्याचेच विधान सभेचे आमदार राज्यसभेच्या खासदाराला निवडून देतात. कायमस्वरूपी सदन आहे, राज्यसभेचा कार्यकाळ नसतो, पण राज्यसभेच्या कोणाला कार्यकाळ असतो, सदस्यांना कार्यकाळ असतो. ठीक आहे, राज्याच्या हिताचे प्रतिनिधित्व. ठीक आहे, निष्कर्ष, भारतीय संसदीय लोकशाही व्यवस्थेचा कणा असून तिच्या माध्यमातून विविध विधी निर्माण, धोरण निर्मिती आणि उत्तरदायित्व निश्चित केले जाते. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया, विस्तृत करा, एलॉबोरेट. ठीक आहे, एलॉबोरेट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. ठीक आहे, अर्थ बघा. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर विस्तार करणे म्हणजे एखाद्या विषयातील मुख्य कल्पना घेतली जाते आणि तिचे सर्व पैलू उलगडून दाखवले जातात. यात केवळ वर्णन न करता त्यामागील तपशील, कारणे, उदाहरणे, प्रक्रिया आणि परिणाम याचा दाखला द्यावा लागतो. त्याला आपण म्हणू शकतो एलॉबोरेट. ठीक आहे, यात एक बाब लक्षात घ्या, इथं तुम्हाला कोणतीच टीका करायची नाही. टीका अपेक्षित नाही, टीका केली तर उत्तर चुकेल. ठीक आहे, उदाहरण बघूया आपण. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये विस्तृत करा. प्रस्तावना. संविधान कधी लागू झालं, 26 जानेवारी 1950 ला. सर्वात मोठं आहे जगातलं संविधान, लोकशाहीचा पाया आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे, मुख्य भाग काय बा, लिखित आहे, सविस्तर आहे. ठीक आहे, एवढे कलम आहेत, एवढे भाग आहेत, 25 भाग आहेत, एवढे कलम आहेत. ठीक आहे, संघराज्य आहे पण मजबूत केंद्र आहे. बरोबर आहे. संमिश्र स्वरूप आहे म्हणजे काय, जवळपास 8-10, तसंच आपण 60 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता आणि ते अभ्यास करून ज्या घटनेचं देशातल्या विविध देशांमध्ये जे चांगलं आहे ते आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेलं आहे, आपल्या कंडिशन नुसार, कॉपी पेस्ट केलेलं नाही. ठीक आहे,
मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, DPSP आहे, स्वतंत्र न्यायपालिका आहे, ठीक आहे, धर्मनिरपेक्षता, सार्वभौम लोकशाही गणराज्य, हे ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. निष्कर्ष काय देणार तुम्ही? भारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून भारतीय लोकशाहीचं जिवंत काय आहे? शास्त्र आहे. समाज राजकीय बदलांना दिशा देणारं साधन आहे, तर तुम्ही त्याला म्हणू शकता. खूप सोपं आहे. तुम्हाला एकदा समजलं ना? मला तर वाटतं राज्यसेवा जी पूर्वीची आपली ऑब्जेक्टिव्हची होती ना, तिच्यापेक्षा ही परीक्षा सोपी आहे डिस्क्रिप्ट. फक्त याच्यात तुम्हाला लिहावं लागतं. पाठ कमी करायचे, लिहायचे जास्त. म्हणजे काय? जास्त रट्टा मारायची गरज नाही. पूर्वीची जी परीक्षा होती आपली रट्टा मारू होती. रट्टा मारूनच सगळे झालो आपण. ठीक आहे. स्पष्टीकरण बघा, इल्युसिडेट. ठीक आहे. अर्थ, इल्युसिडेट म्हणजे एखाद्या गोष्टीचा अर्थ स्पष्ट करून सांगायचं. ठीक आहे. यात विषयातील अस्पष्ट भाग सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजून सांगायचं. म्हणजे काय? फक्त विस्तार नाही तर सहज आणि नेमक्या शब्दात उलगडा करायचा, याला म्हणायचं हे जे काय म्हणतोय आपण ते स्पष्टीकरण वगैरे जे काय आहे. ठीक आहे. अधिक माहितीसाठी एक दोन चांगली उदाहरणे लिहा, जी एक आवश्यक अट आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. टीका लिहायची नाही. इथं पण टीका लिहायची नाही, सक्त मनाई आहे, टीका करायची नाही. बघा, लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले शासन, या विधानाचे स्पष्टीकरण करा. आता हे जे डेफिनेशन आहे कोण दिलेले आहे? अब्राहम लिंकन. आता तुम्हाला वाटत असेल मी पॉलिटीचे जास्त क्वेश्चन्स का घेतो? पॉलिटीचे क्वेश्चन समजायला सोपे असतात ॲज कम्पेअर टू अदर. ठीक आहे. तरी मी दुसरे पण इकॉनॉमीचे पण काय घेतले, जॉग्रफीचे घेतलेत, ठीक आहे, हिस्ट्रीचे पण घेतलेत, पण समजायला कोणते सोपे आहेत? तर तुमचे पॉलिटिक्स. म्हणून आपण पॉलिटिक्सचे जास्त क्वेश्चन घेतो. मुख्य गाभा बघा, लोकांच्या म्हणजे काय? सत्ता व अधिकार यांचे मूळ स्तोत्र कोण आहे? जनता आहे. लोकाद्वारे म्हणजे काय? सरकारचे प्रतिनिधी किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लोक निवडतात. लोकांसाठी म्हणजे काय? सरकारचा अंतिम उद्देश काय? जनतेची सेवा करणे. उदाहरण, भारतीय संविधानातील सार्वत्रिक मतदानाचा हक्क, सामाजिक न्यायाची तरतूद. ठीक आहे, हे झाले त्याचे उदाहरण. निष्कर्ष, लोकशाही ही केवळ शासन प्रणाली नसून ती लोकांनी केंद्रस्थानी ठेवणारी मूल्य व्यवस्था आहे. ठीक आहे, हे त्याचं उदाहरण झालं. आता आपण बघू इल्युस्ट्रेट, आकृतीबद्ध करायचं. ठीक आहे. आता बघा, नावामध्ये येते की तुम्हाला इथे काहीतरी फिगर काढणं अपेक्षित आहे. आकृतीबद्ध करा. ठीक आहे. एखादा मुद्दा आकृती, तक्ता, नकाशा, आलेख किंवा उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करा. म्हणजे इथं तुम्हाला काहीतरी चार्ट, डायग्राम, पाय डायग्राम काही पण काढून तुम्हाला स्पष्ट करायचं. ठीक आहे. फक्त माहिती न देता ती दृश्य स्वरूपात द्यायची, व्हिज्युअल द्यायची. नुसतं लिहायचं नाही, तिथं तुम्हाला काहीतरी काढायचं आहे, डायग्राम. ठीक आहे. उत्तरात इल्युस्ट्रेट म्हटलं की आकृती, फ्लोचार्ट किंवा तक्ता वापरून उत्तर अधिक स्पष्ट करणं अपेक्षित आहे. सोप्या शब्दात कळालं तुम्हाला. आता भारतातील मान्सूनची वैशिष्ट्ये आकृतीबद्ध करा. तुम्ही आकृतीबद्ध कसं करू वैशिष्ट्य? तुम्हाला सांगितलं. तर बघा, प्रस्तावना काय लिहायची? इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये जे काय आपलं क्लायमेट आहे ते कसं आहे? मान्सून आहे, मान्सूनवर डिपेंड आहे. दक्षिण पश्चिम मान्सून. ठीक आहे. साऊथ वेस्ट हा भारतातील कृषी आणि अर्थव्यवस्थेचा काय झाला? आपला कणा झाला. म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती आपण कृषी प्रधान समजतो, आणि कृषी कशावर डिपेंड आहे? मान्सूनवर डिपेंड आहे. ठीक आहे. मुख्य भाग काय लिहिणार तुम्ही इथे? साऊथ वेस्ट मान्सून, जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस, अरब समुद्राची शाखा आणि बंगाल उपसागराची शाखा, या दोन शाखा आहेत. उत्तर पूर्व मान्सून जो ऑक्टोबर डिसेंबर मध्ये पडतो, विशेषतः तमिळनाडूमध्ये आणि आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये. ठीक आहे. वैशिष्ट्ये काय आहेत बुवा? हे काय? सीझनल विंड्स आहेत, हंगामी वारे आहेत, अनियमित असतात. ठीक आहे. म्हणजे कधी उशिरा येतात, कधी लवकर येतात, त्यामुळे दुष्काळ होऊ शकतो, अतिवृष्टी होऊ शकते. निष्कर्ष काय? भारतातील मान्सून हा जीवनरेषा आहे.
बरोबर आहे की नाही? कारण की याच्यावरच आपली लाईफलाईन आहे, कारण की आपली अर्थव्यवस्था कशावर डिपेंड आहे? कृषीवर. कारण की 40, 50, 60% पीपल्स ॲग्रिकल्चरवर डिपेंड असतात. ठीक आहे. हवामान, शेती, अर्थव्यवस्था आणि समाज जीवन ठरवतो. आता याला आपण आकृतीबद्ध कसं करायचं? तर असं करायचं. बघा, हे झाला तुमचा साऊथ वेस्ट मान्सून आणि हे झाला तुमचा इकडला नॉर्थ वाला येणार, नॉर्थ ईस्ट वाला. ठीक आहे. इकडून येतो हिवाळ्यामध्ये आपला हा जून वाला. समजतंय? ते तुम्हाला इथे बाणं दाखवायचे असं. ठीक आहे. इकडं पण एक शाखा जाते, वापस येणारी पण शाखा आहे. दोन्ही पण शाखा तुम्हाला दाखवायची. ही वापस येणारी अशी. ठीक आहे. हे तुम्हाला इल्युस्ट्रेट करायचं. डायग्राम बघा. आता मॅप इंडियाचा थोडा बहुत तरी काढता आला पाहिजे, प्रयत्न करा. ठीक आहे. परफेक्ट यावा असा काय भाग नाहीये. थोडा बरोबर नाही आला, पण प्रयत्न केला तुमचा बरोबर येऊन जाईल. ठीक आहे. इथं नॉट स्केल लिहायचं. ठीक आहे. मग तुम्ही दाखवू शकता असा. ही अरबी समुद्र शाखा, बे ऑफ बेंगॉलची शाखा. ठीक आहे. आणि ही तुमची परतीचा पाऊस. ठीक आहे. असं तुम्हाला दाखवायचं. ठीक आहे. यादी करा, इन्युमरेट. ठीक आहे. डायग्राम बघा, भारताचा आणि महाराष्ट्राचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करा. येतो. ठीक आहे. म्हणजे मला येतो व्यवस्थित, इथे निघाला नाही बरोबर, पण हा येतो व्यवस्थित. ठीक आहे. तर तुम्ही काढू शकता. पेन पेन्सिलनं फास्ट येते ॲज कम्पेअर टू दिस. ठीक आहे. म्हणजे तुम्ही रोज काढत बसले तर येऊन जाईल. म्हणजे असं एक्झॅक्ट जशाला तसा आला पाहिजे अशी अपेक्षा नाही. नियर अबाउट आला पाहिजे. खाली लिहायचं नॉट स्केल म्हणून, होऊन जातो बरोबर. ठीक आहे. यादी करा, इन्युमरेट. ठीक आहे. म्हणजे काय करायचं? एखाद्या विषयातील मुद्दे किंवा घटक एक एक करून क्रमानं मांडायचं, म्हणजे बुलेट पॉइंट्स. ठीक आहे. फक्त यादी स्वरूपात स्पष्ट नेमके मुद्दे लिहिणे अपेक्षित असते. तपशीलवार स्पष्टीकरण देणं आवश्यक नसतं. म्हणजे तुम्हाला इथं पॉईंट वाईज लिहायचं, जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. म्हणजे इन्युमरेट म्हणजे मुद्द्याची यादी, सिंपल. भारतातील नद्या कोणकोणत्या प्रकारात विभागल्या जातील याची यादी करा. भारतातील नद्या कोणकोणत्या प्रकारात विभागल्या जातील याची यादी करायची. तसं महाराष्ट्रात पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता यात आपण काय लिहिणार बघा. भारतातील नद्यांना त्यांच्या उगमस्थान व प्रवाहाच्या स्वरूपानुसार दोन प्रमुख गटात विभागले जाते. मुख्य भाग आता हिमालयन नद्या, गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा. प्रायद्वीपीय, पेनिन्सुलर रिव्हर्स, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, गोदावरी. ठीक आहे. पेनिन्सुलर रिव्हर मीन्स, ठीक आहे, हे जो आपला पेनिन्सुला आहे, ठीक आहे, ज्याला तीन साईडनं पाणी असतं ना, तिथल्या नद्या. आणि एक हिमालयावाल्या वरच्या नद्या. ठीक आहे. बघा, किनारी लहान नद्या माहीम, मंदोवी आणि जुआरी. आंतरवाहिनी नद्या लुनी. ठीक आहे. निष्कर्ष, या नद्या भारतीय कृषी, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीचा पाया आहेत. गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी, नर्मदा आपण ते अष्टक वगैरे म्हणतो, हे काय झालं? संस्कृती झाली. त्याचबरोबर इकॉनॉमी पण त्याच्यावर रन आहे. भरपूर जणांची कृषी, मत्स्य व्यवसाय त्यावर डिपेंड असतो. ठीक आहे. म्हणजे आपण इथं काय केलं? डायरेक्ट पॉइंट वाईज लिस्ट करून दिली. ठीक आहे. फरक सांगा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? डिस्टिंग्विश करायचं. आता बघा, दोन किंवा अधिक संकल्पना किंवा घटक, मुख्य जो फरक आहे ना, तो स्पष्टपणे इथे दाखवायचा आहे. या तुलना करण्याऐवजी फक्त अधोरेखित करायचे. ठीक आहे, काय काय आहे, तुलना नाही करायची. ठीक आहे. की तुम्हाला फक्त सांगायचं की बा लोकशाहीचे तोटे आणि फायदे लिहा, तर बस तोटे आणि फायदे लिहायचे, संपला विषय. ठीक आहे. डिस्टिंग्विश म्हणलं. तुम्ही तक्त्याचा वापर करू शकता, तक्ता केल्यानंतर चांगलं होतं. आता वरचाच प्रश्न मी इथं घेतलेला आहे. हिमालयन नद्या आणि द्विकल्पीय नद्या यामध्ये फरक करा. ठीक आहे. म्हणजे जो वरी प्रश्न आपण काय दिला होता की नद्याचे प्रकार सांगा, आपण दोन प्रकार सांगितले, इथं आपण फरक सांगतो. आता बघा, तुम्ही मी चार्ट काढून दिला इथं.
घटक हिमालयन नद्या आणि द्विकल्पीय किंवा प्रायद्वीपीय नद्या काही पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. उगमस्थान हिमालयातील हिमनद्या, बर्फ व पर्जन्य. द्विकल्पीय पठारावरील नद्या आहेत, झरे आणि पर्जन्य, वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट. ठीक आहे. प्रवाह हिमालय नद्या बारमाही असतात, ह्या हंगामी असतात. ठीक आहे. लांबी आणि जाळे हिमालयन नद्या लांब विस्तृत असतात, त्याचं प्रवाह जाळं मोठं असतं. ह्या छोट्या असतात, लहान असतात आणि कमी जाळं असतं. उपयोगिता सिंचन, जलविद्युत, वहन. ठीक आहे. इथं फक्त काय होऊ शकतं, सिंचन आणि जलविद्युत वहन होत नाहीत, कारण की बारमाही नाहीत आणि पाण्याची पात्रता पण कमी असते. उदाहरणं गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा. हे झालं तुमचं डिस्टिंग्विश, फरक करा. ठीक आहे. निष्कर्ष हिमालय नद्या अखंड प्रवाह असल्यामुळे कृषी वाहनासाठी उपयुक्त आहेत, तर द्विकल्पीय नद्या प्रामुख्यानं पावसाळी स्वरूपाच्या. आपल्या इथे उन्हाळ्यामध्ये नद्या आटतात, कुठल्या, पेनिन्सुलर इंडियाच्या प्रायद्वीपीय किंवा द्विकल्पीय नद्या म्हणतो आपण त्याला. पण ज्या हिमालय नद्या असतात त्या 12 महिने असतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे बर्फाचं पाणी वितळून पण त्यांचा प्रवाह चालू असतो. ठीक आहे. आता 17वा पॉइंट आहे आपला, तुलना आणि विरोधाभास, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे ते बघा. आता कम्पेअर तुम्हाला नावामध्येच कळालं, दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करणं, दोन किंवा अधिक गोष्टीतील साम्य दाखवायचं किंवा विरोध दाखवायचा. आता कम्पेअर म्हणजे साम्य बी असू शकतं, कॉन्ट्रास्ट म्हणजे डिफरन्स. आपण कम्पेअर म्हणजे सिमिलॅरिटीज, कॉन्ट्रास्ट म्हणजे डिफरन्स, असं आपण त्याला इथे ठेवू शकतो. ठीक आहे. ओके. म्हणजे साम्य, फरक दोन्ही दाखवणे म्हणजे कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट. ठीक आहे. फक्त तुलना करायची असल्यास थेट तुलना लिहू शकता तुम्ही. उदाहरण बघा, भारतीय संसदीय शासन प्रणाली आणि अमेरिकेतील अध्यक्ष प्रणाली यांची तुलना आणि विरोधाभास सांगा. तुलना म्हणजे साम्य लिहायचे, जे दोन्हीकडे सारखं आहे. विरोधाभास म्हणजे जे इकडं आहे तिकडं नाही किंवा तिकडं आहे इकडं नाही, असं लिहायचं. ठीक आहे. दोन्ही लोकशाही प्रणाली आहेत, दोन्ही ठिकाणी संविधान सर्वोच्च आहे, निवडणुका जरी सरकार होतं, न्यायपालिका स्वतंत्र आहे. हे झालं साम्य. ठीक आहे. डिफरन्स काय बघा, आपल्या इथं संसदीय प्रणाली आहे, ठीक आहे, आणि अमेरिकेमध्ये अध्यक्ष प्रणाली. म्हणजे इथं काय असतो आपला, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ संसदेला म्हणजे लोकसभेला जबाबदार असतं. अध्यक्ष स्वतंत्र जनतेकडून निवडून दिलेला असतो, म्हणून तो काँग्रेसला जबाबदार नसतो. ठीक आहे. सत्ता विभाजन सत्यांचे सहयोगी तत्व आहे. इथं काय, कठोर विभाजन आहे. म्हणजे आपल्या इथे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ एकमेकापासून विभक्त होत नाही. ठीक आहे. पण अमेरिकेमध्ये टोटल सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. स्थैर्य संसदीय शासन पद्धती बहुमतावर अवलंबून असतं, हे मात्र कार्यकाळावर असतं. 4 वर्ष अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदावर राहणार आहे. पण आपल्या इथे सरकार कुठपर्यंत सत्तेवर राहू शकतं, तर जोपर्यंत काय आहे, बहुमत आहे. आणि बहुमत कुठं लागतं, लोकसभेमध्ये. ठीक आहे. राज्य प्रमुख राष्ट्रपती नॉमिनल हेड आहे आपल्या इथं, आणि तिकडे जो आहे तो राष्ट्राध्यक्ष असतो, तो नॉमिनल रिअल दोन्ही पण असतो. म्हणजे काय, तो त्याच्या नावानं स्वतःचा कारभार करतो. हेड ऑफ स्टेट आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट बोथ कोण भूषवतं, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. आपल्या इथे मात्र हेड ऑफ स्टेट राष्ट्रपती असतो, तो नॉमिनल असतो. रिअल पॉवर पंतप्रधानाच्या हातात असते. संसदीय शासन व्यवस्था ब्रिटन आणि भारतात आहे, अमेरिकेमध्ये. निष्कर्ष बघा, दोन्ही प्रणाल्यांना आपापले गुणदोष आहेत. भारताने ब्रिटिश संसदीय प्रणाली स्वीकारली, पण स्थानिक परिस्थितीनुसार तिच्यात सुधारणा केल्या. आपल्या इथे ब्रिटिश जी काही डेमोक्रेटिक सिस्टीम आहे पार्लमेंटरी, ती स्वीकारली, कारण आपल्या इथं ती ब्रिटिशाच्या स्वरूपात होती आणि ती जास्त डेमोक्रेटिक आहे ॲज कम्पेअर टू प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे. 18वा पॉईंट बघा, सबस्टॅन्शिएट, पुष्टी करा, सिद्ध करा. ठीक आहे. याचा अर्थ बघा, आपल्या उत्तरातील मांडणीला पुरावा, उदाहरणे, डेटा, अहवाल, तर्क याच्या आधारे सिद्ध करणे म्हणजे सबस्टॅन्शिएट.
जे क्वेश्चनला विधान दिलेलं आहे त्याला तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं. ठीक आहे. टू प्रूव्ह अ स्टेटमेंट विथ एव्हिडन्स अँड रिझनिंग. उदाहरण बघूया आपण. भारतीय कृषी हा मान्सून जुगार आहे, हे विधान सिद्ध करा. सबस्टॅन्शिएट. किंवा आपल्या इथली जी काही अर्थव्यवस्था आहे, कृषी व्यवस्था आहे किंवा कृषी आहे, इंडियन कृषी ती मान्सूनचा जुगार आहे, म्हणजे मान्सूनवर डिपेंड आहे. आला तर खूपच पाऊस, नाही तर दुष्काळ. समजतंय की नाही? याला आपल्याला एक्सप्लेन करायचं. तर बघा, भारतीय कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कशावर डिपेंड आहे? पावसाच्या पाण्यावर. मुख्य भाग 50% पेक्षा जास्त शेती पावसावर आधारित आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पीक उत्पादन घटतं. कृषी उत्पादनातील अस्थिरता थेट GDP वर परिणाम करते, कारण की आपली मेनली ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे. 2009 ला दुष्काळ आला, अन्नधान्य घटलं. ठीक आहे. म्हणून भारतीय कृषीला मान्सून आधारित जुगार म्हटलं जातं. आता आपण इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं. जॉग्रफी वगैरे मध्ये आपण नंतर त्याला इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही डिटेलमध्ये शिकू शकता. ठीक आहे. 19 बघा, जस्टिफाय. समर्थन करणे, योग्य कारणे देणे. याच्यामध्ये काय अपेक्षित आहे बघा. एखाद्या विधानाला किंवा कृतीला समर्थन देऊन योग्य ठरवायचं. कोणतं पण जे विधान दिलंय त्याला तुम्हाला योग्य ठरवायचं, बरोबर आहे असं दाखवायचं. यामध्ये आपण त्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देतो. उदाहरण बघूया आपण. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा हा लोकशाहीसाठी क्रांतिकारक पाऊल आहे, याचं समर्थन करा. अगोदर आपण त्याच्यामध्ये क्रिटिकली एक्झामाइन केलं होतं त्याला. ठीक आहे. जे क्रिटिकली जे काय केलं होतं म्हणजे तिथं विरोधी गोष्टी सांगितल्या होत्या RTIच्या. आता इथं आपण त्याला सपोर्ट करत आहोत. ठीक आहे. बघा, RTI कायदा 5 नागरिकांना माहितीचा हक्क देतो. मुख्य भाग लिहा. पारदर्शकता, उत्तरदायित्व, भ्रष्टाचार, नागरिकत्व मजबूत. अनेक प्रकरणामध्ये मनरेगा घोटाळा असेल, RTI प्रभावी ठरला. निष्कर्ष, म्हणूनच RTI लोकशाही मजबूत करणारा क्रांतिकारक कायदा आहे. ठीक आहे. तर बघा, हे आपले पूर्ण जे काही आतापर्यंत UPSC मेन्स मध्ये जे विचारलेले आहेत ते आपण सर्व कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. या पूर्ण लेक्चरचा तुम्ही सर्वांनी चांगला पुरेपूर उपयोग करावा आणि हे जे काही आपलं PDF आहे ते तुम्हाला आपल्या मंथन IASच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, ज्यांचा लोक प्रशासन ऑप्शनल आहे, ठीक आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल आहे, त्यासाठी आपण हाय क्वालिटी प्रिंटेड वन स्टॉप सोल्युशन क्लास नोट्स जे जवळपास 1900+ पेजेसचे आहेत ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला त्या नोट्स हव्या आहेत, याचे 4 खंड आहेत बघा. पेपर फर्स्टचे 2 खंड आणि पेपर सेकंडचे 2 खंड. हे 4 पुस्तक आहेत, प्रिंटेड आहेत. ठीक आहे. मराठी माध्यम आहे. ठीक आहे. तर तुम्ही ह्या नोट्स आम्ही न नफा न तोटा या बेसिसवर तुम्हाला फ्री घरपोच मिळतील. ठीक आहे. तिथे चार्जेस इथे तुम्हाला दिलेले आहेत. फ्री होम डिलिव्हरी आहे. तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि जर तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची बॅच जर घेतली तर तुम्हाला या ऑप्शनल बॅच सोबत ह्या 3000च्या किमतीच्या लोकप्रशासनाच्या नोट्स सुद्धा फ्रीमध्ये मिळतील. ठीक आहे. चला थांबूया आपण इथे. आपण GS2 ची पण बॅच घेतो. ठीक आहे. तर GS2, GS4 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि कंबाईन पॉलिटी. ठीक आहे. ह्या गोष्टी पण आपल्या इथे म्हणजे माझ्या थ्रू घेतल्या जातात. ठीक आहे. तर थँक्यू व्हेरी मच. तर अशाच तुम्ही आमच्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक शेअरमुळे आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं आणि असेच नवीन नवीन कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. चला आपण इथे थांबूया. सर्वांना सर्व काळ परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.